विश्राम. मी आदरणीय डॉक्टर दराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी फ्लॅग होस्टिंगसाठी समोर यायचं आहे. सावधान. मी आदरणीय डॉक्टर दराडे सर आणि त्यांच्यासोबत डॉक्टर संजय सर आणि मुंडे सर यांना पण विनंती करतो की त्यांनी फ्लॅग होस्टिंगसाठी समोर यायचं आहे. एक साथ तिरंगे को सलामी देंगे, सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. जन गण मन अधिनायक जय है भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. हिमाचल यमुना गंगा उत्कल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाए तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. विश्राम. हॉस्पिटलचे इथे उपस्थित असलेले सर्व डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी वृंद, सिक्युरिटी स्टाफ, टेक्निशियन्स, आपण सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या देशाला आज 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून. पण हे स्वातंत्र्य काही सोप्यात मिळालं नाही. या स्वातंत्र्य मिळण्यात अनेक लोकांनी बलिदान दिलं. आपण फक्त भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू असे अनेक लोक फाशीवर लटकले. अनेकांना गोळ्या घालून मारलं गेलं. अनेकां 1857 पासून जे पहिला बंड झाला स्वातंत्र्यासाठी, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेक लोकांचे बलिदान गेले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. ही माणसं एक ध्येयाने पेटलेली माणसं होती, ज्यांचं ध्येय हे होतं की आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे. त्या स्वातंत्र्याचे फळं चाखून आज आपण उभे आहोत. म्हणून आपल्याला सुद्धा एक ध्येय असलं पाहिजे. ध्येय हे असलं पाहिजे की आपण समाजासाठी काय करू शकतो. फक्त रणभूमीवर जाऊन किंवा एक सैनिक म्हणून युद्धभूमीवर जाऊन लढणं हीच देशाची सेवा नाही. सर्वात मोठी आणि सर्वप्रथम सेवा ही होते की आपण आपल्याला नेमून दिलेलं काम किती इमानदारीने, किती सचोटीने आणि विथ व्हॉट डेडिकेशन तुम्ही हे काम करत आहात. सर्वप्रथम ते महत्त्वाचं आहे. आज आपल्याला नियमाने काम आहे की पेशंटची सेवा करणे. ते महत्त्वाचं काम आहे. कोणाची सेवा करणे आणि कोणाचा अश्रू पुसणे हे फारच महत्त्वाचं काम. पण ते आपली ड्युटी हा फक्त एक उपजीविकेचा मार्ग म्हणून नाही, पण
आपल्या देशाची सेवा म्हणून जर तुम्ही करत राहिलात तर ज्यांनी बलिदान दिलं तसंच तुमची ही सेवा त्याच बरोबरीची राहील. हे करताना आपल्याकडे फार दुःखात माणसं येतात. कोणीही हौसे खातर हॉस्पिटलमध्ये येत नाही. माणसं येतात कारण त्यांना आजार असतं, बऱ्याच वेळा असं ते दुःखात असतात, चिडलेले असतात, अनेक ठिकाणून फिरून पेशंट येतो, त्याची मानसिकता चांगली नसते, त्यावेळेस त्याच्याकडून 2-4 अपशब्द सुद्धा बोलले जातात. पण ही आपली ड्युटी आहे, आपलं कर्तव्य आहे की हे अपशब्द असतील तरी आपण हसून गोड बोलूनच त्याच्या आजाराचं आणि त्याच्या शंकाचं निरासन करणं जरुरी आहे. त्यांनी 2 शब्द बोलले तरी आपण ते शांतपणे निमूटपणे सहन करावे, पण त्याच्याशी हसतमुख चेहऱ्याने बोलावे. जसे त्याला प्रॉब्लेम आहेत तसे तुम्हालाही प्रॉब्लेम असतील घरी. आज कधी कोणाचं नवऱ्यावर भांडण झालं असेल, कोणाचं बायकोवर भांडण झालं असेल, कोणाचं शेजाऱ्यावर भांडण झालं असेल, पण ह्या गोष्टी आपल्याला घरी सोडून येऊन इथं मात्र हसतमुख चेहऱ्याने काम करणं महत्त्वाचं आहे. कारण हीच जर आपल्याला हा देश चांगला करायचा आहे, नेशन बिल्डिंग नावाचा जो कन्सेप्ट आहे, नेशन बिल्डिंग म्हणजे आपल्या पूर्वजांनी आपला देश ज्या परिस्थितीत दिला त्याच्यापेक्षा आपण पुढच्या पिढीसाठी हा देश कसा चांगला निर्माण करू शकू, त्याच्यासाठी आपल्याला देशाप्रती अभिमान पाहिजे, आपल्या कामाप्रती इमानदारी पाहिजे आणि सचोटी पाहिजे. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. परत तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आजच्या कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली आहे. चला, या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आणि वीर जवानांना मनपूर्वक अभिमान करूया. मित्रांनो, 15 ऑगस्ट आणि सेवाभावाचा सन्मान आहे. आता मी उत्कृष्ट कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करतो. तर सगळ्यात पहिले ICU स्टाफ मधून सगळ्यांना जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आहे. उगले याला मी समोर आमंत्रित करतोय. मी डॉक्टर मुंडे सर यांना विनंती करतोय की त्यांनी त्याचा सत्कार करावा. यानंतर पुष्पा बरसाले, अकाउंट सेक्शन. यानंतर सोनोग्राफी असिस्टंट सलमान शेख याला मी समोर आमंत्रित करतो. मी डॉक्टर दराडे सर यांना विनंती करतो की त्याने त्याचा सत्कार करावा. यानंतर नुसरत मावशी रेडिएशन डिपार्टमेंटमधून मी यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं आणि मी डॉक्टर पंडित सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. यानंतर सुगंधा हिरे यांना मी समोर आमंत्रित करतो आणि मी डॉक्टर मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. सर्व आजच्या वर्षभरातून केलेल्या मेहनतीचे ज्यांना आज त्यांचा बेस्ट एम्प्लॉय म्हणून अवॉर्ड मिळाला त्यांचा मनापासून हार्दिक अभिनंदन. यानंतर मी डॉक्टर संजय सरन यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला 2 शब्द मुलाचे मार्गदर्शन करावं. वसुधैव कुटुंबकम के सिद्धांत पर जिया मेरा भारत वो नीलकंठ है जिसने खुद विष पीकर दूसरों को अमृत दान किया. मेरा भारत कर्मण्यवाधिकार से गाता है, तीनों लोगों का स्वामी होके भी माखन चुराता है और महाअवतार होके भी माँ के हाथों मार खाता है. मैं गौतम के भारत से आता हूँ जहाँ जनहित के लिए एक राजपुत्र सन्यासी हो जाता है. मैं राम के भारत से आता हूँ जहाँ पिता की एक बात पर बेटा
सिंहासन त्याग कर वनवासी हो जाता है। मैं उस भारत से आता हूँ जो स्त्री को उसके स्वाभिमान से पहचानता है, एक कुंवारी माँ को महासती कुंती के नाम से जानता है और 5 पतियों वाली द्रौपदी को देवी मानता है। मेरा भारत आकाश में गंगा और हाथों में तिरंगा है, वो भारत जो कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात महाराष्ट्र द्राविड़ उत्कल बंगा है। मैं उस भारत से आता हूँ जो ठुकराए हुए लोगों की शरण स्थली बन जाता है और 7 समंदर पार परदेशियों को भी ब्रदर एंड सिस्टर कह के बुलाता है। मैं ये छाना चला बस त्याच्याकडे 5 का